नमस्कार मित्रांनो, मराठी माणूस प्रदीप. अत्यंत महत्त्वाचा विषय, अगदी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. या प्रकरणावरती आता बोललं पाहिजे आणि पुन्हा एकदा समाजातून आवाज उठला पाहिजे, अन्यथा वाल्मिक कराड आणि बाकीचे सगळे निर्दोष सुटतील. हो, मी अगदी भानावरती असताना बोलतोय आणि मला हे सगळं समजतंय. त्या केसचा अभ्यास केल्यानंतर हे सगळं दिसतंय. बरं, यांना इतके दिवस जेलमध्ये आता ठेवलेत, पण आता पुढे नक्की काय? यांचा निकाल लावला जाईल की यांना असंच ठेवलं जाईल? तुम्हाला आठवत असेल तर मागे एक मी व्हिडिओ बनवला होता, अनेकांनी पाहिला नसेल तो व्हिडिओ, पण त्या व्हिडिओमध्ये मी एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट बोलली होती, ती म्हणजे शिक्षेची. की आता हे सापडलेत सगळे. हे सापडल्यानंतर जे काही बघा, त्यांना जे काही प्रकरण दाबायचं होतं, जेवढ्याही प्रकारे ते दाबण्याचा प्रयत्न केला संतोष देशमुखांच्या सगळ्या प्रकरणामध्ये, बिचाऱ्यांना इतकी निर्घुण हत्या. म्हणजे खरंच हो, विचार करा, साधा तुम्ही एक विचार करा, ते संतोष देशमुख नावाचा आपले जे कोणी असतील व्यक्ती आहेत, त्याच्या जागी कोणीही असतं. संतोष देशमुख सरपंचांच्या जागी कोणीही असतं, तुम्ही आम्ही कोणीही असतो. विचार करा, काय आपल्या कुटुंबावरती शोककळा पसरली असते. काय काय आपण म्हणजे विचार करा ना, ते फोटो बघताना त्यांच्या मुलीला काय वाटलं असेल, त्यांच्या बायकोला काय वाटलं असेल, त्यांच्या आईला काय वाटलं असेल, त्याच्या भावाला काय वाटलं असेल. ते किती वेदनादायक आहे, किती भीषण आहे या सगळ्या गोष्टी. इतकी क्रूरता, म्हणजे माणसं इतक्या भयंकर थराला गेलेत. कशासाठी? पैशासाठी. पैसा हवाय म्हणून खंडण्या घेतायत, दादागिरी करतायत. त्या वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे हे एकत्र दिसत आहेत अनेक फोटोंमध्ये. त्याच्यामुळे अनेक लोक सांगतात की हे सगळे दोघंजण एकत्र आहेत. धनंजय मुंडेंचा यांच्यावरती हात आहे. प्रकरण आपण सगळं पाहिलं. धनंजय मुंडेंना राजीनामा देखील द्यायला लावला. त्यानंतर आता पुढे काय धनंजय मुंडे आहेत, निर्दोष आहेत, दोषी आहेत, त्या सगळ्या पुढच्या गोष्टी. पण हे जे सापडलेली सगळी लोक आहेत, ही सगळी लोक, त्याचं एक उत्तम उदाहरण आहे या महाराष्ट्रातलं, की ज्याच्या हाती ताकद असेल तो कोणत्याही थराला जातोय. काही बेसुमारपणे सगळ्या गोष्टी करतायत. अनेक जण त्या बीडमधली सांगतायत, तो निखिल फड नावाचा कोणी एक तरुण आहे, जो तरुण म्हणजे धनंजय मुंडेंचा मानलेला एक मुलगाच आहे. म्हणजे तिथली स्थानिक अनेक लोक सांगतायत की हा मुलगा देखील अनेक ठिकाणी दादागिरी करतो ना, अशा गोष्टी करतो ना, काय करतो. आता ते नक्की खरं आहे खोटं आहे त्याच्याविषयी आपल्याला एवढं काय माहिती नाही, पण तो बंदूक दाखवतो काय आणि बंदुकीच्या धाक दाखवतो काय, अशा अनेक गोष्टी तिकडे पसरलेल्या आहेत किंवा सांगितल्या जातात, किंवा त्याच्या अनेक व्हिडिओज, त्याचे फोटोज, सगळ्या गोष्टी बाहेर येतात. सांगितलं जातं की हा आता दुसरा वाल्मिक कराडच तयार होतो की काय, दहशत आणि या सगळ्या गोष्टींसाठी. असं असेल तर अत्यंत धक्कादायक आणि विदारक चित्र हे आपल्या समाजाचं, की या वाल्मिक कराड आणि या बाकीच्यांना वाचवण्यासाठी काही हरामखोर लोक त्यांना साथ देत होते, पाठिंबा देत होते. त्यांचा जाहीर निषेध आहे. आणि या प्रकरणाला काल राज ठाकरे म्हटलं तसं मराठा आणि वंजारी जे काही जोडलं जाते ना, हे जे चिघळवलं जाते जातीतल्या सगळ्या गोष्टी, त्या अत्यंत धक्कादायक आहेत. यातून दोन समाज एकमेकांची माथे आणि डोकी फोडायला तयार होणार आहे. अरे, एका गावात राहणारे सगळे आपण, एका रक्ताचे आम्ही, एका देवाला पूजणारे, एका मंदिरात जाणारे आम्ही, आमची जात वेगळी आहे म्हणून आम्ही एकमेकांचा दुस्वास करतोय, आम्ही एकमेकांचे दुश्मन झालोय. खरंच हे चांगलं आहे? हे योग्य आहे? कुठे चाललोय आम्ही नक्की? आता हे वाल्मिक कराडांनी सगळी लोक सापडले आहेत. आता सापडल्यानंतर ते कसे सापडले आणि काय सापडले आपण बघितलं. कुणाला वाचवायचं होतं, कुणाला काढायचं होतं, आणि कुठं प्रकरण दाबताय की काय, जातंय की काय, चाललं होतं यांचं, पण नाही ते दाबू शकले. आता ते सापडले आहेत, तर त्यांना शिक्षेची नक्की, आता ते सगळं तुम्ही बघितलं मागं त्या कोर्टाबिर्टामध्ये सगळे ते जबाब वगैरे त्या सगळ्या लोकांनी दिला, त्यांनी मान्य वगैरे केलं. आता हे 100% दोषी सापडलेत. हे तर आपल्याला समजलं की 100% दोषी आहेत. आता काय यातनं लपायचं राहिलेलं नाही आहे. यांच्यावर ठपका लागला आहे, यांनीच खून केला म्हणून, हेच खुनी आहेत. मग आता ठपका लागल्यानंतर शिक्षा काय? मी तुम्हाला जसं म्हटलं ना मगाशी, की हे वाल्मिक कराड हे सगळे निर्दोष सुटू शकतात. ते कसं ते तुम्हाला मी सांगतो. सुटू शकत नाहीत, पण ते निर्दोष अगदी ऐशोआरामात राहू शकतात, एवढं लक्षात ठेवा. आजच्या दिवसापर्यंतच्या वाल्मिक कराड सोबतच्या घटना अशा आहेत की तो ऐशोआरामात आतमध्ये राहतोय, खातोय, पितोय, सगळं त्याला मिळतंय, सगळं मिळतंय. खून केलेल्या माणसाला, निर्गुण हत्या केलेल्या माणसाला हे पुरवणारी ही कुठली लोक आहेत हे पहिलं शोधावं लागेल. मग या सगळ्या सरकारचा आणि या सगळ्या यंत्रणेचा निषेधच करावा लागेल. हे सगळे एका माळेचे मणी आहेत. मग कशासाठी ठेवलाय वाल्मिक कराड? काय मंत्री आहे का, संत्री आहे का, कोण आहे? समाजसेवक आहे का, संत आहे, साधू आहे, कोण आहे? आणि खून केल्यानंतर, सिद्ध झाल्यानंतर कोर्टामध्ये किंवा जेलमध्ये आतमध्ये त्यांना असल्या सगळ्या सुविधा पुरवल्या जातात. खरंच याच्यासारखं दुर्दैव नाही आहे. मग काय त्या हत्येचा काय, म्हणजे काय त्याला अर्थ तरी राहतो का? असल्या सगळ्या गोष्टी करतात. आता शिक्षा जेव्हा सुनावली जाईल तेव्हा शिक्षा नक्की काय सुनावली जाते हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. त्यांना दिली जाते फाशी की त्यांना ठेवलं जातंय कायमस्वरूपी तुरुंगवासात? आता या दोन गोष्टी आहेत, त्या लक्षात ठेवा. फाशी दिली तर त्यांचं जीवन इथंच संपेल, त्यांना शिक्षा तात्काळ मिळेल आणि ते ही सगळी मनोवृत्ती निघून जाईल कायम स्वरूपाची.
पण जर कदाचित त्यांना जन्मठेपेची शिक्षा दिली, मी तुम्हाला काय सांगतोय जरा बारकाईने विचार करा नक्की आतमध्ये काय चालतं, कसं चालतं, ही लोकं कशी राहतात. जर कदाचित त्यांना जन्मठेपेची शिक्षा दिली तर हे कायमस्वरूपी जेलमध्येच राहतील. यांनी बाहेर उभी केलेली जी काही लोकं आहेत, जे हरामखोर मनोवृत्त्या आहेत, त्या तशाच त्यांच्या एखाद्या जरी मेसेज आला तरी त्या मेसेजवरती सगळी कामं करत राहतील. लक्षात ठेवा, पहिला अंडरवर्ल्ड कसं चालायचं, हे गँगस्टर, हे गँग कशा चालतात, हे सुरक्षित आतमध्ये राहतात व्यवस्थित आणि आतून सगळ्या गोष्टी चालवतात. आतली सिस्टम सगळ्या गोष्टी विकत घेतात. तुम्हाला अनेकांना माहिती देखील असेल, सगळं विकत घेतलं जातं. यांना फोन मिळतो, यांना जेवण चांगलं, करोडो रुपयांचे सगळ्या गोष्टी मिळतात. त्यांना मिळवून देणारे राजकारणी, ती पोलीस बिलीस, हे सगळे तसलेच 4 पैशासाठी विकणारे. 100 रुपयाची नोट काढली खिशातनं तर हवालदार लगेच गाडी सोडून देतो. त्याला काय ती जायला मरत जाऊ तिकडे, आपल्याला 100 रुपये भेटले. 100 रुपयासाठी, अरे तुझी किंमत तरी काहीतरी ठेव. 100 रुपयासाठी तू हे करून इथं नोकरीला लागलायस. घरच्यांच्या पोटापाण्याचं आम्हाला काय मग थोडंसं मिळतं इथं. अरे घरचे भिका मागतील. या असल्यांची पोरं वेडी वाकडी निघतात, संपून जातात. हे 1-2 पिढ्यांनंतर यांचा नामोनिशाण राहत नाही. हे असे 4 रुपये इकडचे तिकडचे खाणारे. आणि मग यांना जन्मठेपेची शिक्षा दिल्यानंतर हे जोपर्यंत देवानं देह दिलाय, जोपर्यंत मरत नाही म्हातारा होऊन, तोपर्यंत तसेच व्यवस्थित अगदी आयुष्यारामात त्या जेलमध्ये राहणार. यांना वेदना काय ते समजणार नाहीत, यांना मृत्यू कसा असतो हे समजणार नाही, यांना त्या गोष्टीचं भान राहणार नाही, यांना त्या गोष्टीची जाणीव राहणार नाही. म्हणून माझं या देवेंद्र फडणवीसांना, एकनाथ शिंदेंना, अजित पवारांना, या सगळ्यांना सांगणं आहे की यांचं काय नक्की तुम्हाला करायचं आहे. आणि आम्ही जनता म्हणून, आम्ही समाज म्हणून यांना जन्मठेप व्हावी की शिक्षा झाली म्हणून आम्ही टाळ्या वाजवणार जन्मठेपेची, की फाशी झाली म्हणून आम्ही स्वीकारणार. जन्मठेप झाली म्हणजे ते निर्दोषच झाले आणि ते सुटलेच म्हणायला काही हरकत नाही. त्या सगळ्या गोष्टीतून राहायचं काय, 10 बाय 10च्या खोलीत तर राहायचं आहे. जेलमध्ये तर आजकाल गार्डन काय बांधले तर निवांत राहतात, मजा मारतात. काही नाही, जेल बिलमध्ये गेलेलं जाऊन कधीतरी बघा त्यांचे चेहरे. सुरुवातीला थोडे दिवस वाटतं मनातून, याला चूक केलेल्याचा पश्चाताप होतो, नंतर काय होत नाही. नंतर हे आरामात रोळून जातात तिथं, नंतर आरामात रोळून जातात. गपचूप पैसे दाबून बाहेर पण येत असतील रात्रीचे, दारूच्या पार्ट्या बिरट्या करायला. काय सांगावं, कोणाचं काय आजकाल भरोसा आहे का. त्याच्यामुळं वाल्मिक कराड आणि ही सगळी लोकं जर फाशीची शिक्षा होत नसेल तर मग मात्र निर्दोषच सुटले असं म्हणायला काही हरकत नाही. जर त्यांना त्यांच्या केलेल्या गुन्ह्याची जर जन्मठेप ही शिक्षा होणार असेल तर आमच्या संतोष देशमुखांच्या हत्येला किंवा त्यांना मिळणाऱ्या न्यायाला काहीही अर्थ राहणार नाही, काही अर्थ उरणार नाही, काही अर्थ उरणार नाही. कारण हे आत बसून तेच बाहेर करणार, तेच सगळं करत राहणार. मी तुम्हाला सांगतोय ना, हेच सगळं होणार इथं. आणि इतक्या खालच्या थराला जर आमची समाज आणि आमची सगळी ही जात असेल तर खरोखर दुर्दैवाची गोष्ट ही. प्रत्येकाने यावर विचार करावा. ते जाती भीती सगळ्या सोडून द्या. ते सरकार बिरकार गेलं उडत, काय कोण घेऊन बसले. फडणवीस आज येत तर उद्या तिसरा कोण येईल, चौथा कोण येईल. असे कित्येक आले आणि कित्येक गेले, कोणी दीर्घकाळ राहत नाही. पण ह्या घडलेल्या घटना दीर्घकाळ समाजाच्या मनावरती बिंबून राहतात. येणाऱ्या पिढ्यांना त्या सतत सांगत राहतात की इथं अन्याय झाला होता आणि त्या अन्यायाला न्याय मिळाला नाही. आणि जरी तो मिळाला असेल तरी तो कसा मिळाला, हे सगळे प्रश्न उभे राहतात आणि पुढच्या पिढ्या त्याच्यावरती सतत भरडत राहतात, हे लक्षात घ्या. त्याच्यामुळं वाल्मिक कराड आणि या सगळ्या दोषींना, या गुन्हेगारांना फाशीची शिक्षाच झाली पाहिजे. एक समाजाच्या वतीनं म्हणून मी या सगळ्या गोष्टी सांगतोय की त्यांना फाशीची शिक्षा जोपर्यंत होत नाही तोपर्यंत संतोष देशमुखांना न्याय मिळाला असं म्हणू किंवा कुणीच म्हणू नये, तोपर्यंत न्याय नाही मिळू शकणार. जन्मठेप यांना मिळाली नाही, हे निवांत आयुष्य आरामात आतमध्ये राहणार, एवढं लिहून घ्या माझ्याकडनं. यांना अरे सापडत नव्हते, 1.5-2 महिने पोलिसांना सापडत नव्हते, इथं पुण्यात राहत होते. आता काय माहीत नाही का या एजन्सीना, CID त्यांना माहीत नाही का. म्हणजे हे बाजूला असताना हे जर एवढे त्यांची हे काळजी करतायत, अरे जेलमध्ये पडल्यावर त्या निवांत सगळं पुरवलं जाईल. बिर्याणी खा, बकऱ्याची खा, नाही तर कुणाची खा, सगळं मिळेल त्यांना. आणि मग जसं तुम्हाला म्हटलं की तिथले बीडमधले काही लोक सांगतात की काही पोरं उभी राहत आहेत दहशत करायला. ही सगळी लोकं उभी केलेली आहेत त्यांनी, म्हणजे कित्येक खून केले आहेत. हा तर एक सापडला, हे एक प्रकरण झालं, यांनी असे कित्येक खून केलेले आहेत. तिकडे कित्येक खून होतात खंडण्यांसाठी. इतकं विदारक चित्र आहे. ही व्हिडिओ प्रत्येकापर्यंत पोहोचवा. आपला आवाज प्रत्येकानं उठवायचा. हा कुठल्याही जातीतलं, कुठल्याही धर्मातलं कुठलंही प्रकरण नाही आहे. हे माणुसकीसाठी उभं राहिलेलं प्रकरण आहे. संतोष देशमुखांना न्याय मिळणं म्हणजे आपल्या माणुसकीचा विजय झाला, एवढं प्रत्येकानं फक्त लक्षात ठेवावं. बाकी तुम्हाला काय वाटतं या सगळ्या प्रकरणाबद्दल मला आवर्जून कळवा.